नमस्कार. आज आपण तोंडाची चव वाढवणारी मस्त झणझणीत अशी लाल मिरची आणि शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघतोय. तर या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 15 ते 20 बेडगी मिरची घेतलेली आहे, ती कमी तिखट असते. 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता सगळ्यात आधी आपल्याला ही लाल मिरची आहे ती कढईमध्ये चांगली भाजून घ्यायची आहे. मिरचीसोबत शेंगदाणे सुद्धा आपण व्यवस्थित असे भाजून घेऊया. मिरची अशी खमंग भाजून आपल्याला घ्यायची आहे आणि मिरची भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, म्हणजे आपली मिरची आहे ती छान खमंग अशी भाजली जाते. तर ही मिरची आहे ती आपण 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर परतून घेतली. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ऑन ऑफ करून आपल्याला जाडसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा, या पद्धतीने आपण ही जाडसर चटणी या ठिकाणी वाटून घेतलेली आहे. तर या ठिकाणी आता ही चटणी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक चटणी वाटायची नाही. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चिरलेला लसूण घालायचा आणि हा लसूण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण चांगला फ्राय करून झाला की यामध्ये आपण वाटून घेतलेली शेंगदाणे आणि लाल मिरचीची चटणी घालू आणि 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर परतून घेऊ. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ या ठिकाणी तुम्ही चटणी वाटताना सुद्धा घालू शकता किंवा मग चटणी परतताना सुद्धा घालू शकता. तर मंद गॅसवर छान 2 ते 3 मिनिटं ही चटणी खमंग होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊ. तर या ठिकाणी बघा, आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. मस्त कुरकुरीत लागते. तर ही चटणी आपण 1 ते 1.5 महिना स्टोअर करून ठेवू शकतो. आरामात टिकते. मस्त गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा मग तोंडी लावण्यासाठी अप्रतिम पर्याय आहे. तर ही चटणी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.